तुळजापूर धाराशिव रस्त्यावरील भाग्यश्री हॉटेल सध्या खवय्यांच्या पसंतीस उतरलं आहे ते त्याच्या चविष्ट आणि खिशाला परवडणाऱ्या ढवारा मटण थाळीमुळे। अवघ्या 250 रुपयात पोटभर मटणाचा आस्वाद घेता येत असल्यानं काही दिवसांपासून या हॉटेलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे। मात्र या ख्यातीसोबतच भांडणांचे प्रसंगही चर्चेचा विषय ठरत आहेत। व्यवसायातील स्पर्धा, ग्राहक वेटर वाद आणि कधीकधी मालक ग्राहक भांडणे यामुळे हॉटेलच्या प्रतिष्ठेला कुठेतरी तडा जात आहे। भाग्यश्री हॉटेलचं खास आकर्षण म्हणजे चमचमीत मटण थाळी। रुचकर मटण आणि खमंग मसाले यामुळे खवय्यांची पावलं इथे वळतात। पण ज्वारीच्या भाकरी आणि भाताचा दर्जा अत्यंत खराब असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत। तरीही कमी किमतीत मिळणारी ही मेजवानी आणि 24 तास खुल्या असलेल्या हॉटेलमुळे येथे नेहमीच गर्दी उसळते। या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले अनेक ग्राहक उत्साहाने व्हिडिओ आणि सेल्फी काढताना दिसतात। पण याच गोष्टीवरून कधीकधी वाद उफाळतात। हॉटेल कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना हटकल्याने किंवा हुज्जत घातल्याने नाराजीचा सूर उमटतो। अलीकडे हे नामांकित हॉटेल भांडणांचं केंद्र का बनलं आहे यावर दृष्टिक्षेप टाकणे गरजेचे वाटते। हॉटेल व्यवसायात स्पर्धा तीव्र आहे। भाग्यश्री हॉटेलच्या यशामुळे प्रतिस्पर्ध्यांशी वाद उद्भवतात। याशिवाय ग्राहक आणि वेटर यांच्यातील संवादातूनही भांडणे होतात। कधी ग्राहकांच्या मागण्या तर कधी वेटरच्या उशिरा सेवेमुळे तणाव निर्माण होतो। मालक आणि ग्राहकांमधील वादही अधूनमधून समोर येतात। यामुळे हॉटेलची ख्याती मलिन होण्याची भीती आहे। त्यासाठी संयम आणि प्रशिक्षणाची गरज आहे। हॉटेल व्यवसायात ग्राहक हेच दैवत मानले जाते। मालकांनी संयम ठेवून आणि वेटरांना विशेष प्रशिक्षण देऊन ग्राहक सेवा सुधारण्याची गरज आहे। वेटर 8-10 तास काम करून थकलेले असतात, त्यामुळे त्यांच्याकडून उशीर होऊ शकतो। त्यामुळे ग्राहकांनीही संयम बाळगणे गरजेचे आहे। तुच्छ वागणूक किंवा रागावणे टाळले तर सौहार्दपूर्ण वातावरण टिकेल। भाग्यश्री हॉटेलच्या मालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तोंडात खडीसाखर आणि डोक्यावर बर्फाचा तुकडा ठेवून ग्राहकांशी संयमाने वागावे। त्याचवेळी ग्राहकांनीही भूक शमवण्यासाठी संयम दाखवला तरच ही स्वादिष्ट मटण थाळीची सेवा कायम टिकेल। दर्जेदार जेवण, सुसंस्कृत वागणूक आणि परस्पर संयम यातूनच भाग्यश्री हॉटेल पुन्हा एकदा खवय्यांचं मन जिंकेल यात शंका नाही। तुळजापूर धाराशिव रस्त्यावरील भाग्यश्री हॉटेलला भेट देण्यापूर्वी ग्राहकांनी संयम आणि सौजन्य बाळगावे। मालकानेही जेवणाचा दर्जा सुधारून आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन हॉटेलची ख्याती पुन्हा उंचवावी अशी अपेक्षा खवय्यांना आहे। भाग्यश्री हॉटेलच्या यशात ग्राहक आणि मालक यांचा समान वाटा आहे। दर्जेदार अन्न, प्रशिक्षित कर्मचारी, संयमी मालक आणि सौजन्यशील ग्राहक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे हॉटेल पुन्हा खवय्यांचे लाडके ठिकाण बनू शकते। या बातमीचा उद्देश कोणाची बदनामी नसून ग्राहक आणि मालक यांच्यात सुरक्षिततेसाठी सुसंवाद साधणे आहे।